बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा पहिलाच आठवडा वादाचा आणि अनपेक्षित ट्विस्टचा ठरला आहे. घराचा पहिला कॅप्टन कोण होणार आणि घराबाहेर जाण्यासाठी कोण नॉमिनेट होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर पहिल्या आठवड्यातील नॉमिनेशनची प्रक्रिया पार पडली असून एकूण 9 सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. ग्रँड प्रीमियरला ज्या सदस्यांनी शॉर्टकट निवडला होता त्यांना मिळालेली पॉवर की खेळाचा टर्निंग पॉइंट ठरली. बिग बॉसने या चावीचा वापर करण्यासाठी सदस्यांना जोडीने पॉवर चेंबरमध्ये बोलावले. यावेळी सोनाली रुचिता, करण प्राजक्ता आणि दीपाली तन्वी अशा जोड्या करण्यात आल्या होत्या. रुचिताची चूक महागात. रुचिता जामदारची पॉवर की करण सोनावणीने घेतली होती. रुचिताने गयावया करूनही करणने ती चावी परत करण्यास नकार दिला. परिणामी पॉवर नसल्यामुळे रुचिता थेट नॉमिनेट झाली. कॅप्टन्सीची शर्यत. दीपाली आणि तन्वी यांच्यात तन्वीने बाजी मारली, तर प्राजक्ता आणि करण यांच्यात प्राजक्ता सरस ठरली. यामुळे तन्वी, सोनाली आणि प्राजक्ता या तिघी कॅप्टन पदाच्या दावेदार बनल्या आहेत. कॅप्टन पदाच्या दावेदारांना विशेष अधिकार देत बिग बॉसने त्यांना इतर सदस्यांना नॉमिनेट करण्याची संधी दिली. यावेळी पतंग टास्क पार पडला, ज्यात अनेकांचे वैयक्तिक हेवेदावे समोर आले. तन्वी विरुद्ध सागर कारंडे. तन्वीने सागर कारंडे आणि दिव्याची पतंग कापली. यावेळी सागर आणि तन्वीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. तुला अक्कल पाहिजे अशा शब्दात सागरने आपला राग व्यक्त केला. सोनाली विरुद्ध रोशन. सोनालीने रोशन आणि राधा यांना नॉमिनेट केले. रोशनने यावर टीका करत शहरातली माणसं दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन पुढे जातात असा टोमणा मारला. शहरातली माणसाचं कामच हे आहे दुसऱ्याच्या पोटावर लाथ देऊन वरत जाणं. प्राजक्ताने प्रभू शेळके आणि अनुश्री यांची नावे नॉमिनेशनसाठी घेतली. नॉमिनेट झालेले सदस्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत: 1 प्रभू शेळके, 2 अनुश्री माने, 3 दिव्या शिंदे, 4 सागर कारंडे, 5 राधा पाटील, 6 रोशन भाजणकर, 7 दीपाली सय्यद आणि 8 करण सोनावणे.